इकडे साईडला व्हिडिओ काढायला माझं साहेब मोबाईल नाही मी काढायला पाठीमागे सगळ्यांना माझे नमस्कार. वाईट आहे, घडलेली घटना खूप वाईट आहे आणि त्याच्यामुळे खूप चूक आहे. त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेले आहे. गुन्हा दाखल करून इन्फॉर्मेशन आली 9 पैकी 8 आरोपी आपण अटक केलेले आहे. एक राहिलेले आहे ते आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये ज्या दिवशी मी बोललो सगळ्यांचे इमोशन्स मी बघितले. तो आल्यानंतर त्यांची जे काय पुरवणी त्यांचे जबाब होते त्यांना म्हणायचं होतं की नाही हे पण झालेलं आहे. पहिल्या दिवशी आम्ही शॉपमध्ये होते, आम्हाला हे पण म्हणायचे. तो प्रत्येक गोष्टी आम्ही पुरवणी जबाबमध्ये जसा त्यांना म्हणायचं होतं तसं आम्ही घेतलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण तपास करून कोणाची चूक असेल आपण प्रत्येक गोष्टी यांना सांगू, तुम्हाला सांगू, कोणीही मला येऊन भेटू शकते. कोणाची चूक असेल दुराव्याच्या हिशोबाने आपण त्याच्यावर कठोर कारवाई करू. यांचा आपण जबाब घेतला. त्याचबरोबर माने जे आहे त्यांची ॲट्रॉसिटीची कंप्लेंट होती ती FIR सुद्धा आपण घेतली. हे दोन्ही ॲक्शन आम्ही घेतलेले आहे आणि दोघांना दाखवलेले आहे. त्यांची जी इच्छा होती त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आपण प्रत्येक गोष्टी पुराव्याच्या हिशोबाने एव्हिडन्स आणि फॅक्ट्सच्या हिशोबाने पुढे जाणार याची माहिती आणि कल्पना आपण तर त्याच्या बाबतीत बीड पोलीस तर्फे मी सगळ्यांना हे आश्वासन देतो आणि मी एक हमी पण तुम्हाला देतो जे काही होईल सगळं आपलं एव्हिडन्सप्रमाणे फॅक्ट्सप्रमाणे सगळं तुमच्या समोर मी एव्हिडन्स ठेवून ठीक आहे. तर त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. कोणालाही कुठल्याही प्रकारच्या अडचण आहे, डाऊट्स आहे, तुम्ही कुठेही आता अंत्यविधीचं थांबा आपली माणसं होती तिथं रमेश भाऊ गुले होते तिथं, त्यामुळे आपण ते तर आपल्याला सांगतीलच. आता एक विनंती राहील तुम्हाला साहेब, तुम्ही बघा एकदा होती आपली माणसं सर्व होती, आपली माणसं होती, तुमच्या भावना समजू शकतो. तर आता आपण शांत चित्तानं आपल्या ज्या व्यक्तीबाबत जी काही चालू आहे आता सध्या जे काही झालंय आता आपल्या हातून जास्त हे होऊ नये. आपली जी मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि रेकॉर्डला घेतलेली आणि परत ॲट्रॉसिटी ॲक्टचा तो गुन्हा आहे तोही त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या मंडळींच्या वतीनं आपण आता जाऊया. आपण 4 दिवस झालं मृतदेहाबरोबर थोडंसं हे होत आहे. आपण जाऊया त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करूया, वेळेत पोचूया आणि जात असताना सगळ्यांना विनंती शांत चित्तानं आपण पुढे जायचं. कुठेही कायदा वगैरे काही हातात घ्यायचं नाही. भावना वगैरे सगळं आपल्याला समजू शकतो. घटनाच एवढी वाईट आहे पण आता स्वतः SP साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदरही खूप जबाबदारीने सांगतो, पुन्हा कोणी काही म्हणू नका. खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे, फोनवर बोललेले, सगळ्यांच्या समोर बोललेले. काय बोलले कसं बोलले हे मी नाही सांगणार तुम्हाला. पण SP साहेबांनी आपल्याला आपली जी मागणी होती ती मागणी मान्य केलेली आहे. बघू आपण 2-4 दिवस पुढे जाऊन आपण काय थांबणार आहोत का? आपल्याला वेळ पडली तर आपण पुढे काय करायचं ते आपली सगळी नेते मंडळी एकत्र बसतील, निर्णय घेतील, त्या पद्धतीनं आपण पुढे हे करू. घटना घडली याचं दुःख कमी नाही. त्यामुळे आपण शांत चित्तानं आपण जाऊया पुढं. बरोबर आहे का भाऊ? बरोबर आहे का? त्यांना विचारा. सुमन जाऊया आपण आणि संस्कार करू. 1 मिनिट 8 पकडले तर 8 अंत्यविधी. 1 मिनिट आता 4 दिवसापासून आपला भाऊ इथं मृत अवस्थेत आहे. अक्षरशः पोटात पिळवाटा पडतोय. त्याच्याबरोबर सुद्धा हे चुकीचं व्हायलंय मृत्यूच्या नंतर सुद्धा. माझी सर्वांना विनंती आपण कसेही सगळे आलात असेच आपण आता त्यांच्या घराच्या तिथं
आपल्याला अंत्यविधी करायचा आहे. आता जायचंय तिथं, आता पुढची तयारी आपण करू आणि पुढचा एक विधी करू. आणि आणखी आता हाके साहेबांना सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात जर आपल्याला कुठं काही कुचराई वाटली, एसपी साहेब तुम्ही सांगितले, मुख्यमंत्री साहेब बोललेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आमचा तिच्यावर विश्वास आहे. तुम्ही जे मागण्या ह्यांनी मांडल्या त्या ऐकल्याबद्दल. पण भविष्यात सुद्धा ह्या पद्धतीनं न्याय मिळावा आणि त्याला संरक्षण मिळावं रमेशला, ही एक आमची सगळ्यांची मागणी. तेवढं तुम्ही विचार करा. आणि आपण सर्वांनी आता ज्याच्याकडे जी वाहन असेल, मोटरसायकल, 4 चाकी 2 चाकी, शिस्तीत हळूहळू चालवायचं, जाऊन आपण तिथं अंत्यविधी करायचं. हे काम अगोदर व्यवस्थित पूर्ण करायचं. न्याय मिळाला. प्राध्यापक लक्ष्मण हाके सर. भगवान गाडी गाडी कुठे सरपंच चला. आंदोलनाला यश. काय चाललंय? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.